नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीमध्ये केले जाणारे मकर संक्रांतीचे दीपदान सर्व दानामध्ये श्रेष्ठ, त्याचप्रमाणे मोठ्यात मोठ्या दानाचे फळ देणारे हे दीपदान, याची माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. बघून घेऊया. चला बघून घेऊया. आपल्याला मकर संक्रांतीच्या दीपदानासाठी आपल्याला 14 दिवे लागणार आहेत आणि शक्यतो हे दिवे मातीचे असावे. मातीचेच असावेत, कारण की आपण संक्रांतीमध्ये मातीच्या भांड्यांना दान करणं हे आपल्याला अतिशय शुभ मानलं जातं. संक्रांतीच्या दिवशी सर्व ठिकाणी सुवासिनी महिला ह्या सुगड पूजन किंवा काही ठिकाणी त्याला खण म्हणतात, काही ठिकाणी सुगड म्हणतात, काही ठिकाणी बोळके म्हणतात. तर त्यांचं पूजन करून सुवासिनी स्त्रिया एकमेकांना हळदी कुंकू देऊन त्याचे दान करत असतात. तर अशाच आणि संक्रांतीचा पर्व असा आहे की या पर्वामध्ये बरेच जण जेवढं शक्य होईल तेवढं जास्त दान हे करत असतात. कुणी गरम वस्त्रांचं दान करतं, कुणी खाण्याच्या वस्तू दान करतं. म्हणजे आपल्या शक्यतेनुसार जे जे वाटेल ते दान करण्याची पद्धत आहे. पण जर का आपल्याकडून काहीच दान होत नसेल किंवा सर्व दानाचं पुण्य देणारं असं हे अगदी साधं सोपं दीपदानामध्ये दीपदानाचे आपल्या धर्मशास्त्रामध्ये अनेक उदाहरणे आणि दाखले दिलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं दीपदान किंवा वेगवेगळ्या पर्वावर केलेलं दीपदान हे अतिशय पुण्यकारक व आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण करणारं ठरतं. त्यामुळे मकर संक्रांत या पर्वाच्या दिवशी देखील विशिष्ट पद्धतीने विशिष्ट ठिकाणी हे दीपदान केलं जातं. पण या दीपदानामध्ये 14 या अंकाचा विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीला आपण ज्या काही वस्तू दान करतो त्या 14च्या क्रमांकात दान कराव्यात असं सांगितलं गेलेलं आहे. तर बघूयात हे दीपदान कसं करायचं. आता आपल्याला दीपदान करायसाठी आपल्याला असे हे जे मातीचे जे दिवे आहेत हे दिवे घ्यायचे आणि हे दिवे शक्यतो कोरेच असावे. जर कोरे नसेल आणि तुमच्याकडे असे वापरलेले दिवे जर असतील आणि तुम्हाला याचंच जर दीपदान करायचं असेल तर फक्त हे दिवे स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आणि शक्यतो मातीचेच दिवे आपल्याला वापरायचे आहे. पण कुणी आपापल्या शक्यतेनुसार कुणी पितळेचे दिवे दान करतं, कुणी तांब्याचे दिवे दान करतं, कुणी स्टीलचे दीपक दान करतं. आणि तुमच्याकडे हे कुठलेच दिवे जर उपलब्ध नसतील आणि तुम्हाला इच्छा आहे दीपदान करायची तर तुम्ही आपल्या घरामध्ये साध्या आपण कणकेचे दिवे बनवून सुद्धा आपण त्याचं दान करू शकतो. अगदी सर्व ज्या इतर दीपकांचं जे फळ भेटतं तेच फळ आपल्याला त्या दीपदानाने सुद्धा भेटणार आहे. त्यामुळे शक्य होईल तुम्ही तर हे जे दीपपूजन आहे किंवा हे जे दीपदान आहे मकर संक्रांतीला जरूर करा. कारण आपण मध्यमवर्गीय साधारण लोक आपल्याकडनं मोठमोठ्या वस्तू दान करणं ह्या होत नाही. त्यामुळे थोडं का होईना थोड्या दानाचं का पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यायचं असेल तर मकर संक्रांतीचा हा पर्व अतिशय उत्तम आणि लाभदायक पर्व आहे. त्यामुळे हे जे दीपदान आहे हे दीपदान सर्वांनी अवश्य करा. आता हे दीपदान कुठे करायचं आहे, कोणत्या वेळेला करायचं आहे हे बघून घेऊया. पण त्याआधी मी ह्या दिव्यांची तयारी करून घेते दिवे प्रज्वलित करण्यासाठी. हे जे 14 दिवे आहे आपल्याला हे जे दान करायचे आहे हे आपल्याला 14 ठिकाणांवर दान करायचे आहे. आणि ते कोणत्या ठिकाणी दान करायचे, कसे दान करायचे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे. तर चला या दिव्यांची आधी मी तयारी करून घेते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळीनंतर जो सगळ्यात मोठा सण मानला जातो तो म्हणजे मकर संक्रांत. काही ठिकाणी याला पोंगल असेही म्हणतात. तर मकर संक्रांती संपूर्ण भारतभर अतिशय आनंदाने आणि हर्षोल्लासाने साजरा केला जाणारा सण आहे. तर आपण मकर संक्रांतीचं दीपदानाविषयी माहिती घेतो आहे. तर बघा अशा पद्धतीने हे 14 दिवे तयार करून घ्यायचे आहे आणि हे जे 14 दिवे आपल्याला दान करायचे आहे म्हणजे 14 दिव्यांचं दीपदान आपल्याला करायचं आहे हे आपण अतिशय श्रेष्ठ अशा ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे हे जे दिवे आहेत हे शक्यतो मातीचे घ्या, तांब्याचे घेतले तरी चालेल, पितळेचे घेतले तरी चालेल आपापल्या शक्यतेनुसार. आणि हे जे दिवे आपण दान करतो ह्या दिव्यांचं मकर संक्रांतीला दिव्यांचं दान करणं हे खूपच जे तुम्ही खूप लाखो पटीने जे काही तुम्ही दान करू शकता त्या दाना इतकंच महत्त्व देणारं हे दान आहे. अशा प्रकारे 14 दिवे आपल्याला
तुम्ही घरी हे प्रज्वलित करून त्या ठिकाणी न्यायचं काम नाही. फक्त तुम्ही असे 14 दिवे तयार करून घ्यायचे आणि ज्या ठिकाणी आता आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत दान करायचे आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ह्या दिव्यांचं पूजन करून तिथे दान करून येऊ शकता. फक्त दिवा आपण ज्यावेळेस ज्या ठिकाणी आपण दान करणार आहोत, ज्या ठिकाणी आपण प्रज्वलित करणार आहोत, फक्त दिवा पेटवायच्या आधी किंवा तिथे दिवा प्रज्वलित करण्याच्या आधी आपल्याला दिव्याखाली आसन जरूर ठेवायचं आहे. आसन म्हणजे तुम्ही थोडे अक्षता ठेवू शकता किंवा एखादं फुलांच्या पाकळ्या ठेवू शकता किंवा एखादं पान सुद्धा ठेवू शकता, कारण डायरेक्ट जमिनीवर दिवा हा दान करून यायचा नाही आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला 14 दिवे तयार करायचे आहे. आता हे जे 14 याच्यामध्ये ज्या वाती घेतलेल्या आहेत, ह्या वाती मी लांब वाती घेतलेल्या आहे. तर लांब वाती घेतलेल्या आहे आणि तीळ आपल्याला तेल हे आपल्याला तिळाचं घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही साधं जे आपल्या घरचं तेल आहे जे तुम्ही वापरता ते सुद्धा घेऊ शकता. फक्त आपल्याला प्रत्येक दिव्यांमध्ये थोडे थोडे असे तीळ टाकायचे आहे. कारण मकर संक्रांतीला तीळ दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि त्याचमुळे आपण तिळगुळ दान करत असतो. तर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तीळ टाकायचे आहेत आणि मगच हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला माहिती आहे की काही ठिकाणी आपल्याला लांब वाती लावाव्या लागतात आणि काही ठिकाणी आपल्याला जे गोल फुलवाती असतात त्या लावाव्या लागतात. तर कोणत्या ठिकाणी आता त्यामुळे तुम्हाला काही दिव्यांमध्ये फुलवाती लावावं लागणार आहे आणि काही दिव्यांमध्ये लांब वाती लावावं लागणार आहे. तर लांब वाती कुठे लावायच्या, तर ज्या ठिकाणी आपण मंदिरात जाणार आहोत, देवी देवतांच्या ठिकाणी आपण हे दीपदान करणार आहोत त्या ठिकाणी लांब वाती लावायची आहे. आणि ज्या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला वृक्षांच्या जवळ जाऊन हे दिवे दान करायचे आहे, तर ज्या वृक्षांच्या जवळ तर त्या वृक्षांच्या जवळच्या दिव्यांमध्ये आपल्याला गोलवाती ठेवायची आहे. मी आता हे व्हिडिओमध्ये करण्यासाठी सगळ्याच लांब वाती ठेवलेल्या आहे, अशा गोलवाती वगैरे टाकल्या नाही. फक्त तुम्ही लक्ष ठेवा, आपल्याला बेलाच्या झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली आणि तुळशीजवळ वगैरे जेव्हा आपण हे दीपदान करतो, पुन्हा वडाच्या झाडाजवळ दीपदान करायचं आपल्याला, तर वृक्षांजवळ आपल्याला गोलच वाती लावायची आहे. काही जण पितळेच्या दिव्यांचं दान करतं, स्टीलच्या दिव्यांचं दान करतं, काही अशा प्रकारे तांब्याच्या दिव्यांचं दान करतं. बघा, मी दरवर्षी करत असते तर मी हे असेच तांब्याचे दिवे आणत असते. ह्या दिव्यांचं दान करणार आहे मी, माहितीच तर तुम्हाला सांगितलं. तर चला बघून घेऊया. आता हे दिवे आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी कुठे कुठे दान करायचं आहे हे तुम्ही लक्षपूर्वक ऐका, काळजीपूर्वक ऐका. याचा क्रम मी सांगते त्याप्रमाणे केला तरी चालेल किंवा क्रम मागे पुढे झाला तरी हरकत नाही. फक्त ह्या 14 ठिकाणी आपल्याला दीपदान अवश्य करायचं आहे. तुम्ही या दीपदानाचं फळ तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यामध्ये तुम्हाला सतत भेटत राहणार आहे. तर याचे 14 दिवे आपल्याला दान करायचे आहे. यातला पहिला दिवा आपल्या इष्टदेवतांच्या नावाने, तुम्ही ज्या कुठल्याही देवताला, भगवंताला मानत असाल त्या देवतांना आपल्याला हा पहिला दीपक आपल्याला दान करायचा आहे आणि तो दान करायचा आहे आपल्याला आपल्या देवघराजवळ. तर पहिला दिवा झाला आपल्या देवघराजवळ. त्यानंतर येतो हा दुसरा दिवा आपल्याला दान करायचा आहे. आपण आपल्या घरी जी तुळशी माता आहे, जी तुळशीचं वृंदावन आहे, त्या तुळशी वृंदावनाजवळ आपल्याला तुळशी मातेच्या नावाने आपल्याला हा दिवा दान करायचा आहे. त्यानंतर येतो तिसरा दिवा. हा तिसरा दिवा आपल्याला आपले जे पूर्वज आहे, आपले जे पितृदेव आहे, त्या पितृदेवांच्या नावाने आपल्याच घरात म्हणजे आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून, म्हणजे दिव्याची वात दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घराच्या बाहेर हा दिवा पितरांच्या नावाने त्यांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी आपल्याला दान करायचा आहे. त्यानंतर येतो चौथा दिवा. तर चौथा दिवा आपल्याला आपण ज्या ठिकाणी स्वयंपाक करतो, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या घरी अन्नाचा यज्ञ म्हणजे अन्न हवन होत असते, म्हणजेच आपलं स्वयंपाकघर, ज्या ठिकाणी अन्नपूर्णा मातेचा निवास असतो, त्या ठिकाणी अन्नपूर्णा मातेच्या नावाने आपल्याला हा चौथा दिवा दान करायचा आहे. त्यानंतर येतो पाचवा दिवा. तर पाचवा दिवा आपल्याला दान करायचा आहे, म्हणजे आपल्याला ठेवून यायचा आहे तो म्हणजे आपल्या दाराच्या चौकटीवर. कारण दाराची चौकट ह्या आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये शुभ आणि अशुभ लहरींना
प्रवेश करणारी शुभ आणि अशुभ लहरी प्रवेश करण्याची सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे आपलं द्वार, आपलं मुख्य द्वार, आपल्या दाराचं चौकट. आपल्या दाराच्या चौकटीतून किंवा आपल्या दाराच्या माध्यमातूनच आपल्या घरामध्ये ज्या काही आपल्या चांगल्या शक्ती आहे, सकारात्मक ऊर्जा आहे, आपली उन्नतीची आपल्या जे मार्ग आहे ते आपल्या दाराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या साहाय्यानेच आपल्या घरात येत असतात. त्यामुळे हा जो दिवा आहे, हा 5वा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या दाराच्या चौकटीवर लावायचा आहे. त्यानंतर आहे 6वा दिवा. तो हा जो 6वा दिवा आहे हा आपल्याला लावायचा आहे बेलपत्रीच्या झाडाजवळ. बेलपत्र, ज्या ठिकाणी बेलाचं झाड असेल, तुमच्या घरी असेल तर ठीक, किंवा तुमच्या घराजवळ ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जाऊन आपल्याला हा 6वा दिवा भगवान महादेवांच्या नावाने, लक्ष्मी मातेच्या नावाने, कारण वृक्षामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो, त्या ठिकाणी आपल्याला हा 6वा दिवा दान करून यायचा आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण वृक्षांच्या ठिकाणी दिवे दान करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला गोल म्हणजे गोलच वात लावायची आहे. त्यानंतर पुढचा दिवा, हा जो पुढचा दिवा आहे हा दिवा आपल्याला लावायचा आहे आवळ्याच्या झाडाखाली. म्हणजे हा दिवा आपल्याला आवळ्याच्या झाडाला दान करून यायचा आहे. त्यानंतरचा आहे 8वा दिवा. तर 8वा दिवा आपल्याला दान करायचा आहे तो म्हणजे पिंपळ वृक्षाच्या ठिकाणी, पिंपळ वृक्षाच्या खाली आपल्याला हा 8वा दिवा दान करायचा आहे. आणि सांगितल्याप्रमाणे जे वृक्ष आहे, आपण वृक्षांच्या ठिकाणी दिवे दान करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला गोलवातीच लावायची आहे. पिंपळ वृक्षामध्ये माता महालक्ष्मी त्याचप्रमाणे विष्णू भगवानांचा वास असतो, त्यामुळे हा दिवा आपल्याला तेथे दान करायचा आहे. त्यानंतर आहे 9वा दिवा. तर हा जो 9वा दिवा आहे आपल्याला ज्या ठिकाणी शमीचं वृक्ष आहे, शमी वृक्षाखाली आपल्याला हा 9वा दिवा दान करायचा आहे. शमी वृक्ष हे प्रत्येक देवतांना प्रिय आहे. शमी वृक्षाचं पान हे आपण सगळ्या देवांना वाहतो, त्यामुळे त्या ठिकाणी हे, आणि माता पार्वती आणि भगवान शिव शंकरांच्या आशीर्वादाने निर्माण झालेलं हे शमी वृक्षाचं झाड आहे, त्यामुळे आपल्याला पुढचा दिवा, त्यानंतर आपल्याला लावायचा आहे 10वा दिवा. तर हा 10वा दिवा आपल्याला वटवृक्षाखाली दान करायचा आहे. ते वटवृक्ष ज्या ठिकाणी माता सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी तप केले आहे आणि तप केले होते आणि यमदेवांच्या पाशातून त्यांना बंधमुक्त केले होते व त्यांना पुन्हा जीवनदान प्राप्त करून दिले होते, असा हा वटवृक्ष. त्या वटवृक्षाखाली आपल्याला हा 11वा दिवा दान. तर पुढचा आपल्याला शिव मंदिरात लावायचा आहे आणि शिव मंदिरातला हा दिवा आपल्याला लावायचाच आहे. त्यानंतर आहे 12वा दिवा. तर 12वा दिवा आपल्याला ज्या ठिकाणी यज्ञशाळा असते, हा 12वा दिवा आहे. हा 12वा दिवा आपल्याला ज्या ठिकाणी यज्ञशाळा असते, म्हणजे कुठल्याही मंदिरात आपण जाऊन बघतो तर त्या ठिकाणी एक यज्ञकुंड केलेलं असते, तर त्या यज्ञकुंडाच्या ठिकाणी आपल्याला हा 12वा दिवा दिव्याचं दीपदान करून यायचं आहे. त्यानंतर पुढचा दिवा आहे आपल्याला हा दिवा दान करायचा आहे गोशाळेमध्ये किंवा गाईच्या गोठ्यामध्ये, ज्या ठिकाणी गाई बांधतात त्या ठिकाणी आपल्याला हा 13वा दिवा आपल्याला गाईच्या ठिकाणी दान करायचा आहे. आणि जर का तुमच्या घराजवळ जर का गोशाळा नसेल तर तुम्ही हा जो दिवा आहे, गाईच्या नावाचा जो दीपदान आहे, हे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, म्हणजे आपल्या घराच्या बाहेर जे गेट असतं त्या गेटजवळ आपण गोमातेच्या नावाने हे दीपदान आपण करू शकतो. त्यानंतर आहे पुढचं दीपदान, हे आपल्याला गंगा मातेच्या नावाने दान करायचं आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असाल की तीर्थक्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी नदी असते त्या नदीच्या ठिकाणी गंगा मातेला दीपदान केलं जातं. तर ते दीपदान गंगा मातेच्या नावाने आपल्याला आपल्या घराच्या जवळ जिथे कुठे जलाशय असेल, नदी, तळे, विहीर असं असेल त्या ठिकाणी आपल्याला हे दान करायचं आहे. जर का तुमच्या घराकडे नदी वगैरे नसेल तर आपल्याला ह्या गंगा मातेचं दीपदान कसं करायचं आणि घरच्या घरी कसं करायचं हे आपण आता बघून घेऊयात. जर का तुमच्या घराजवळ नदी नसेल तर घाबरायचं कारण नाही. आपल्याला गंगा मातेच्या नावाचं दीपदान हे आपण आपल्या घरच्या घरी सुद्धा करू शकतो.
तर गंगा मातेचं दीपदान करण्यासाठी आपल्याला गंगा मातेच्या नावाने आपल्या घरी एक ताम्हण जे असेल थोडं खोल परात घ्यायची किंवा ताम्हण घ्यायचं, त्या ठिकाणी त्यात आपल्याला स्वास्तिकाचं चिन्ह टाकून आपल्याला काही अक्षता त्या ठिकाणी अर्पण करायचे आहे आणि अक्षता अर्पण करून आपल्याला गंगा मातेला या ठिकाणी येण्याचं आवाहन करायचं आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि प्रार्थना केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपल्या घरचं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला ह्या ताम्हणामध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे. म्हणजे आपण गंगा मातेला साक्षात आपल्या घरी बोलवलेलं आहे दीपदान करण्यासाठी. आता हे जे ताम्हणामध्ये जे पाणी आहे या पाण्याचं आपल्याला गंगा माता किंवा नदी समजून आपल्याला त्यांचं पूजन करायचं आहे. आपल्याला ह्या पाण्यामध्ये हळदी, कुंकू, त्यांना अक्षता अर्पण करायचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला त्यांना फुल अर्पण करायचं आहे. आणि ह्या गंगा मातेला प्रार्थना करायची आहे की मी तुम्हाला दीपदान करते आहे माझ्या घरी, तुम्ही या दीपदानाचा स्वीकार करा असं म्हणून हा जो गंगा मातेचा जो दिवा आहे हा आपण आपल्या या पाण्यामध्ये आपल्याला इथे ते ठेवून द्यायचा आहे आणि त्याला नमस्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या घराची, आपल्या वंशाची वृद्धी होण्यासाठी त्यांना मनोमन प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओचा इथे शेवट करते. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.